वैजापूर तालुक्यातील शिऊर केंद्रांतर्गत जिल्हा परिषद शाळा बागायतदार वस्ती शाळेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। शाळेचा शिक्षक रोज दारू पिऊन शाळेत येतात असे दुसरे तिसरे कोणी नाही तर चक्क विद्यार्थीच सांगत आहेत। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी शिक्षक शाळेच्या आवारात दारू पिऊन पडलेले काही महिलांना दिसले। त्यांनी ही परिस्थिती आपल्या घरच्यांना सांगितली। बघता बघता ही बातमी वारासारखी पसरली। महिलांनी सरांचा व्हिडिओ देखील काढला। ही बातमी पोलीस स्टेशनला व शिक्षणाधिकारी यांना कळवण्यात आली आहे। अशा शिक्षकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता पालकांकडून होत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी बाबासाहेब गानार, वैजापूर। बघा, जिल्हा प्राथमिक प्रशाळा बागायतदार वस्ती केंद्र शिऊर या ठिकाणी हे सर आहे देशमुख सर म्हणून या शाळेवरती हे कार्यरत आहे। या माता भगिनींना यांना ते बाहेर या ठिकाणी रोडवरती दारू पिऊन पडलेले होते असं महिलाचं म्हणणं आहे। कोणाचं बोलत त्यांना या ठिकाणी ते मग नंतर शाळेवर आल्याच्या नंतर आता शाळेमध्ये सध्या आपण आता मेडिकल करणार आहे। केंद्र प्रमुखाला या ठिकाणी आपण फोन केलेला आहे, पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे। आणि या माता भगिनी म्हणजे तुम्ही एकीकडे जिल्हा परिषद शाळा 50-50, 60-60, 80-80 हजार रुपयांना पगार आहे। या ठिकाणी एक तर बाहेर राहतं कुठंतरी शाळेला या ठिकाणी हे छोटे छोटे विद्यार्थी मुलं आहे। आता वाजलेले 3 आणि या महिला गेल्या 2 वाजेपासून इथं आहे। त्यांनी मला या ठिकाणी फोन केला, मी तात्काळ या ठिकाणी आलो। माझं एकच म्हणणं आहे, अशा शिक्षकाला ताबडतोब बरखास्त करून यांना कायमस्वरूपी या ठिकाणी घरी बसवलं पाहिजे आणि यांच्या रितसर कारवाई झाली पाहिजे। तुम्ही एकीकडे 10,000 रुपयाचे शिक्षक या ठिकाणी प्रायव्हेट शाळेवरती इंग्लिश मीडियमवरती त्यांची क्वालिटी बघा त्या शाळांची, आणि जिल्हा परिषद शाळेला 80-90 हजार रुपये या शिक्षकांना पगार आहे। सकाळी 10ला येतात, 4 वाजे लोक ड्युटी, या ठिकाणी 6 घंटेचे एवढा पगार आहे। आम्ही सर्व शिक्षक असे असं म्हणायचं नाही, परंतु लाज वाटली पाहिजे काहीतरी। आपण गुरु आहे, आई वडिलांच्या नंतर एक गुरु हा शिक्षक असतो। आणि हे जर शिक्षक असे या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत असेल आणि जर दारू पित असेल तर अशा शिक्षकावर ताबडतोब या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, कायमस्वरूपी बडतर्फ केलं पाहिजे। आता आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला फोन लावलेला आहे, ते म्हणे केंद्र प्रमुखाला पाठवतो, ते संभाजीनगरला आहे। आम्हाला पोलीस स्टेशनला पण पैठणकर साहेबाला या ठिकाणी फोन केलेला आहे, ते पण येऊ लागले। यांचा तत्काळ या ठिकाणी मेडिकल होऊन यांचा पंचनामा या ठिकाणी झाला पाहिजे। शाळेत सुद्धा वाटलंय मध्ये व्हिडिओ पण आहे तरी असं म्हणजे थोडक्यामध्ये त्यांनी ज्या बाटल्या होत्या त्या शाळेतल्या फेकून दिल्या, शाळेत पण बाटल्या होत्या। विद्यार्थी बोला काय करतात सर, सांगा बरोबर, सांगा घाबरू नका, सांगा दुसरे शिक्षक सांगा काय शिक्षक लोक काय सांगा इकडे तुम्हाला बोलतो भाई दरवस्त थोडे पेल राहते ना आपण त्यांची तर का 3 वाजे लोक झोपत नाही तर 1 वाजे लोक झोपत आणि आज जास्त पेल आहे मग पहा दररोज थोडे ही विद्यार्थिनी। मग तुझं नाव काय बेटा? सर्वेश्वरी आडनाव जाधव। आणि तू कितीला आहे आता? म्हणजे ही 4थी सर्वेश्वरी जाधव, ही 4थीची विद्यार्थिनी आहे। हिनं सांगितलं का रोज कधी मध्ये पेड राहते, 1-1 वाजे लोक तिकडेच बसतात, 2-2 वाजे लोक म्हणजे बसत। बघा तुम्ही असे शिक्षक यांच्यावर ताबडतोब या ठिकाणी म्हणजे कारवाई झाली पाहिजे, हिच्या ठिकाणी मागणी। या ठिकाणी बोला, या ठिकाणी शिक्षकाचा जो पेशा असतो तो गुरुवर असतो, कारण त्याला विद्यार्थ्याला शिकवून त्याला घडवायचं असतं। जर शिक्षकाचं असं करत असेल तर हा काळिंबा आहे, आपल्या म्हणजे महाराष्ट्राला काळिंबा आहे। आपल्या तालुक्यात तर आहे शाळा वैजापूर तालुक्यामध्ये, परंतु या गोष्टी शिक्षकांना कुठंतरी जपल्या पाहिजेत, कारण तुम्हाला विद्यार्थी घडवायचे। तुम्ही जर असे दारू पिऊन जर लुटकत असेल तर हे विद्यार्थी घडणार कसे, पुढचं भवितव्य घडणार कसं? हे म्हणजे एक खूप मोठा काळिंबा आहे आपल्याला, आणि हा काळिंबा दूर झालाच पाहिजेत। आणि असे शिक्षक कुठल्याही महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे शिक्षक ऑलरेडी शाळेवर नसावेत। कारण गुरुजन म्हणून यांना जर आपण मानतो आणि हे शिकवतात तेव्हा आपण लहानचे मोठे होतो किंवा आपल्याला मार्गदर्शन त्यांचं असावा, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे निघतो। जर असे शिक्षक असेल तर कसं करायचं? हा बोला ना, ही खूप विटंबना आहे या गोष्टीला। ही मानव किंवा हे गुरुजन जे यांचे आई वडील आहे हे देखील मान्य करणार नाही। आता हा मुलगा आहे, मुलं पुढे थोडासा, आता ह्यो जर आज याचे गुरु जर पिता असत यांना पुढचं याचं भविष्य काय, ह्यो काय शिकवायचं? बरोबर करते व्हिडिओ चालू आहे आता, त्यामुळे निलंबनाची कारवाई तुरंत करण्यात यावी अशी मी विनंती करतो। चालेल.